हॅड टू म्हणजे करावं लागलं आणि निगेटिव्ह करावं लागलं नाही. आता हॅड टू हे आहे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बचा आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघणार आहोत. हॅड टू हे हेल्पिंग वर्ब आहे आणि त्याचा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा आता फॉर्म्युला बघणार आहोत. करावं लागलं, करावं लागलं नाही असा हॅड टूचा अर्थ आहे. तर आता आपण असं लिहिलं की तिला जाहीर करावं लागलं. करावं लागलं आहे ना, आणि वर्ब काय, जाहीर करणे, जाहीर करावं लागलं. आता हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आता कोणता पण सेंटेन्स जर असेल तर त्या सेंटेन्सला आपण काय विचारतो की क्रिया करणारा कोण आहे. जर क्रिया करणारा प्रेझेंट असेल तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस होतं. तर तिला जाहीर करावं लागलं, तर जाहीर करणारं ही क्रिया, जाहीर करणे ही क्रिया, तर जाहीर करणारं कोण आहे, तर ती आहे. ती आहे म्हणजे शी म्हणजे हे आहे सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट ॲस लिहितो ना आपण फॉर्म्युलामध्ये सब्जेक्टला, तर सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट प्रेझेंट असतं ते होतं ॲक्टिव्ह व्हॉइस. आता जर असं असतं ना की जाहीर करावं लागलं, तर जाहीर करणारं कोण आहे, तर दिलेलं नाही आहे, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस असलं असतं. तर तिला जाहीर करावं लागलं, तर जाहीर करणारं कोण आहे, तर ती आहे, म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर आता आपण ह्याचं फॉर्म्युला बघूया. पॅसिव्ह व्हॉइसचा पण फॉर्म्युला, पण आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं बघतो आहे. तर हॅड टूचा आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइसचा, हॅड टू हे हेल्पिंग वर्बचा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघूया. हॅव टू हॅज टू आहे ना, त्याच्यानंतर हे हॅड टू आहे. तर हॅड टूचं आता आपण जसं हॅव टू हॅज टू आहे ना, त्याच्यामध्ये आपण निगेटिव्हमध्ये डू डज वगैरे वापरतो. तर हे हॅड टू आहे ना, ह्याच्यामध्ये आपण डीड वापरणार आहे. डू डजचं पास्ट टेन्स डीड आहे ना, तसं हॅव टू हॅज टूचं पास्ट टेन्स हॅड टू आहे. तर मग आता आपण ह्याचं जसं आपण हॅव टू हॅज टूमध्ये डू डज वापरतो, तसं मग हॅड टूमध्ये आपण डीड वापरणार. म्हणजे डू डजचं पास्ट टेन्स डीड वापरणार आपण हॅड टूमध्ये. हॅव टूमध्ये आपण हॅव टू हॅज टूमध्ये आपण डू डज वापरलं निगेटिव्ह बनवताना. तर आता ह्याच्यामध्ये आपण हॅड टूमध्ये निगेटिव्ह बनवताना डीड वापरणार आहे. तर पहिलं पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हमध्ये आपण हॅड टूच लिहिणार आहे. जसं आपण पॉझिटिव्हमध्ये हॅव टू हॅज टूच लिहित होतो. डू डज काही वापरत नव्हतं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. निगेटिव्हपासून ते डू डज स्टार्ट झालं. तर तसं आता आपण हॅड टूमध्ये पण आपण हॅड टूच वापरणार आहे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये. आणि निगेटिव्ह जेव्हा आपण बनवायला स्टार्ट करणार तेव्हापासून आपण डीड वापरणार आहे. तर आधीचं सगळं कॉम्प्लिकेटेड सगळं विसरून जा. आता आपण पॉझिटिव्हपासून सुरुवात करू. तिला जाहीर करावं लागलं. तर सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे तिला म्हणजे शी, हॅड टू जसंच्या तसं लिहायचं हेल्पिंग वर्ब. मग वर्ब आहे जाहीर करणे ना, तर मग डिक्लेअर. आता जाहीर करण्याचं आपण वर्बच्या प्लेलिस्टमध्ये बघितलं तर जाहीर करण्याचं दिलं आहे डिक्लेअर्ड. तर मग इथे वर्ब 1 वापरायचं ना फॉर्म्युलामध्ये, तर आपण वर्ब 1 वापरायचं डिक्लेअर. शी हॅड टू डिक्लेअर. तर तिला जाहीर करावं लागलं हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये हॅड टू आपण जसंच्या तसं लिहिलं फॉर्म्युलामध्ये, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि त्याचं आपण लिहिलं शी हॅड टू डिक्लेअर. तिला जाहीर करावं लागलं, शी हॅड टू डिक्लेअर. आता निगेटिव्ह आता आपण स्टार्ट करणार ना, निगेटिव्ह बनवणार वाक्य. तर निगेटिव्हपासून आपण डीड वापरायचं. पॉझिटिव्हमध्ये हॅड टूच वापरायचं, पॉझिटिव्हमध्ये नाही डीड वगैरे वापरायचं. निगेटिव्हपासून आपण डीड वापरायला स्टार्ट करायचं. आता निगेटिव्ह, तिला जाहीर करावं लागलं नाही. सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस
सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस हॅव टू. आता हे निगेटिव्हमध्ये ना आपण इथे हॅड टू नाही वापरायचं, हॅव टूच वापरायचं. कारण की आपण आधी डीड वापरलं ना, तर मग आपण इथे आता इथे आपण बोलू की जसं आपण हॅव टू हॅज टूमध्ये हॅव टू वापरलं, कारण की ते हॅव टू हॅज टूचं होतं. तर मग आता हॅड टूचं आहे, तर मग आपण इकडे हॅड टू का नाही लिहायचं, हॅव टू का लिहायचं. तर आपण हॅड टूचं निगेटिव्हमध्ये डीड वापरलं ना, डीड नॉट. तर मग इकडे आपण हॅड टू नाही लिहायचं, इथे आपण हॅव टूच लिहायचं. म्हणजे फॉर्म्युलाच तसं आहे की हॅव टू लिहायचं इकडे, हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग सब्जेक्ट आहे शी, डीड तसंच, नॉट तसंच निगेटिव्ह आहे म्हणून, आणि मग हॅव टू लिहायचं. आणि मग वर्ब काय आहे, जाहीर करणे ना, डिक्लेअर. आणि अजून ऑब्जेक्ट काय आहे का, अजून उरलेलं ऑब्जेक्ट म्हणजे अजून काय उरलेलं सेंटेन्स आहे का त्याच्यामध्ये, नाही. एवढंच आहे ना, तिला जाहीर करावं लागलं नाही म्हणजे हेच हॅड टू आहे, हॅड टूचं निगेटिव्ह आहे. तर मग अजून काय आहे का, तिला जाहीर करावं लागलं नाही, काय नोटीस बिटीस असं काय ऑब्जेक्ट काय दिलं आहे का, नोटीस जाहीर करावी लागली नाही, किंवा काय पेपर जाहीर करावा लागला नाही, किंवा काय सूचना जाहीर करावी लागली नाही, असं काय दिलं आहे का, सूचना पेपर नोटीस नाही. तर सूचना पेपर नोटीस असं काय असलं असतं पुढे अजून एक्स्ट्रा सेंटेन्स, तर ते ऑब्जेक्ट आलं असतं. पण आता नुसतं एवढं दिलं, तिला जाहीर करावं लागलं नाही, शी डिड नॉट हॅव टू डिक्लेअर असं. शी डिड नॉट हॅव टू डिक्लेअर. आता इथे आपण हॅड टू नाही वापरायचं, इथे आपण हॅव टूच वापरायचं. भले हा हॅड टूचा फॉर्म्युला आहे, पण निगेटिव्हमध्ये आपण डिड नॉट वापरलं ना, तर मग इकडे पुढे आपण हॅव टूच वापरायचं, हॅड टू नाही वापरायचं. हॅड टू फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये, जे आपण पहिलं पॉझिटिव्ह बनवलं तेव्हा आपण शी हॅज टू डिक्लेअर असं केलं तसं. हां, तर मग ते तर हे जे आहे ना, तिला इथे आपण तिला जाहीर करावं लागलं, तर आपण लिहिलं शी हॅड टू डिक्लेअर. हॅव टू तिला जाहीर करावं लागतं असं असलं असतं तर शी हॅज टू डिक्लेअर, हॅज आलं असतं. पण आता हॅड टूचा फॉर्म्युला आहे ना, म्हणजे करावं लागतं तर ते हॅव टू हॅज टू, आणि करावं लागलं तर ते हॅड टू. तर मग आपण काय बघितलं, तिला जाहीर करावं लागलं, शी हॅड टू डिक्लेअर. तर मग इथे आपण डीड नाही पॉझिटिव्हमध्ये आपण डीड वगैरे काय वापरायचं नाही. डीड वापरायचं ते निगेटिव्हपासून. आणि हे जे हॅड टू आणि डीडच्या पुढे जे आपण पुढे आणि डीडच्या पुढे हे आपण इथे हॅड टू नाही वापरायचं, हॅव टू वापरायचं. हे जरा तुम्हाला कॉम्प्लिकेटेड आता वाटेल, पण नंतर मग तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला ते सोपं जाईल. तर आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह बघूया आता. हे तिला जाहीर निगेटिव्हमध्ये बघूया पहिलं. तिला जाहीर करावं लागलं नाही, शी डिड नॉट हॅव टू डिक्लेअर. आपण पहिलं पॉझिटिव्ह बघितलं, तिला जाहीर करावं लागलं. तर आपण काय लिहिलं, तिला शी हॅड टू डिक्लेअर. करावं लागलं नाही ना, करावं लागलं नाही असं करतो ना आपण. लागतं लागत नाही म्हणजे ते हॅव टू हॅज टू, आणि लागलं नाही तर ते हॅड टू. आता आपण क्वेश्चन पॉझिटिव्ह बघू. क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये तिला जाहीर करावं लागलं का. तर मग आता हे डीड वापरतोय ना आपण, ते डीड वापरायचं. डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर मग डीड तसंच लिहायचं, सब्जेक्ट आहे शी, मग नंतर हॅव टू लिहायचं. हॅव टू हे फॉर्म्युलामध्ये. मग नंतर वर्ब काय, जाहीर करणे, डिक्लेअर. मग क्वेश्चन मार्क. ऑब्जेक्ट काय दिलं नाही ना, काय जाहीर करावं लागलं तिला, काय नोटीस किंवा काय दिलेलं नाही आहेत ऑब्जेक्ट. तर मग एवढंच आहे, तिला जाहीर करावं लागलं का, डीड शी हॅव टू डिक्लेअर असं. इथे हॅड टू नाही वापरायचं, हॅव टूच वापरायचं. हॅड टूचा फॉर्म्युला असला तरी पण इथे आपल्याला हॅव टूच वापरायचं, कारण की फॉर्म्युलामध्ये हॅव टूच दिला आहे. आणि हा हॅड टूचा फॉर्म्युला आहे म्हणून इथे डीड हॅड टूचा फॉर्म्युला म्हणून आपण डीड वापरला आहे.
हॅव टू हॅज टू असलं असतं तर इकडे आपण डू किंवा डज वापरलं असतं. ठीक आहे. आता आपण बघूया क्वेश्चन निगेटिव्ह. तिला जाहीर करावं लागलं नाही का? तिला जाहीर करावं लागलं नाही का? मग इथे आपण लिहूया डीड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे आपण लिहायचं डीड, मग नॉट, सब्जेक्ट शी, मग नंतर आहे हॅव टू. आता ही शीट असेल ना तरी पण इथे हॅव टूच लागणार बरं का. हे जे मधलं हॅव टू आहे ना, हॅव टूच राहणार. हे हॅज टू वगैरे काय नाही होणार की तुम्ही बोलाल की शी आहे तर मग इकडे आपण इथे हॅज टू लिहू, तर नाही. हा फॉर्म्युला आहे असा. तर ह्याच्यामध्ये हे जे मधलं हॅव टू आहे ना, हे आपण हॅव टूच लिहिणार. आणि वर्ब काय डिक्लेअर. शी डीड नॉट शी हॅव टू डिक्लेअर. आता डीड नॉटचा आपण डिडंट पण लिहू शकतो ना शॉर्टकट. डिडंट शी हॅव टू डिक्लेअर. हा जो मधला हॅव टू आहे ना तो तसाच राहणार हॅव टू. तो हॅज टू नाही होणार हा का शीच्या नंतर आहे करून. ते फक्त पॉझिटिव्हमध्ये. पॉझिटिव्हचं सेंटेन्स आपण बनवलं ना हॅव टू हॅज टूचं, तर मग आपण ही शी इट असेल तर हॅज टू वापरलं, आय वी यू दे असेल तर हॅव टू वापरलं. नंतर निगेटिव्हपासून जेव्हा आपण असं लिहिणार ना डू डज, आणि मग तेव्हा आपण मध्ये हॅव टूच वापरणार. जरी शी असेल तरी हॅव टू, आय वी यू दे असेल तरी हॅव टू. हॅज टू नाही वापरणार इथे मध्ये. असंच फॉर्म्युला. मग आता आपण डिडंट शी हॅव टू डिक्लेअर असं केलं ना, तर मग आपण असं पण लिहू शकतो. डीडच्या नंतर नॉट पहिलं वापरलं, शी नंतर वापरलं, बरोबर. तर आपण पहिलं शी वापरू शकतो आणि नंतर नॉट पण वापरू शकतो. पहिलं शी आणि नंतर नॉट, म्हणजे सब्जेक्ट पहिला आणि नॉट नंतर. डीडच्या नंतर नॉट वापरलं ते डिडंट करण्यासाठी, आणि डीडच्या नंतर शी वापरू शकतो, नंतर नॉट वापरू शकतो, असं पण करू शकतो. डीड शी नॉट आणि हॅव टू तसंच्या तसं, आणि मग डिक्लेअर तसं. मग आपण डीड नॉट शी हॅव टू डिक्लेअर असं लिहिलं तरी बरोबर आहे, किंवा डीड शी नॉट हॅव टू डिक्लेअर असं लिहिलं तरी बरोबर. पण हे जे मधलं हॅव टू आहे लक्षात ठेवा. निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्हमध्ये हॅव टूच राहतं. हे हॅज टू नाही होत जरी ही शी इट आधी असेल तरी. ठीक आहे. असंच फॉर्म्युला आहे तो. फक्त हॅड टू असेल तर मग आपण डीड वापरणार, आणि हॅव टू हॅज टू असेल ना तर तो आधीचा फॉर्म्युला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला. हॅव टू हॅज टू असेल तर मग डू डज वापरणार, आणि डू डज ते ही शी इटनुसार वापरायचं. ही शी इट असेल तर डज, आणि आय वी यू दे असेल तर डू. मुलाचं नाव मुलीचं नाव असेल तरी पण डज. आणि डीडमध्ये आपण डीडच वापरतो. आय वी यू दे असेल तरी डीड, ही शी इट असेल तरी डीड. तर आता आपण तर आपण हॅड टूचा आता बघितलं ना फॉर्म्युलाचं. तर आता आपण हॅड टू म्हणजे करावं लागलं नाही. तर तसं आपण आता बघितलं जाहीर करावं लागलं नाही. तर असं आपण हॅड टूचं आता बघितलं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह. तर असं तुम्ही वेगळे सब्जेक्ट घेऊन ही शी इट किंवा आय वी यू दे असं वेगळे सब्जेक्ट घेऊन आणि वेगळे 5 वर्ब वापरून, म्हणजे आता जाहीर करावं लागलं, तसं शिकवावं लागलं, किंवा लिहावं लागलं, वाचावं लागलं, करावं लागलं, बोलावं लागलं, असे वेगळे वर्ब घेऊन तुम्ही 5 सेंटेन्स बनवू शकता. आता आपण उदाहरणार्थ आपण एक सेंटेन्स घेऊया. तिला शिकवावं लागलं. तर मग आपण कसं लिहिणार. शी हॅड टू टीच. तिला शिकवावं लागलं नाही. शी डीड नॉट हॅव टू टीच. मग नंतर तिला शिकवावं लागलं का. डीड शी हॅव टू टीच. मग तिला शिकवावं लागलं नाही का. डिडंट शी हॅव टू टीच, किंवा डीड शी नॉट हॅव टू टीच असं. आता अजून एक सेंटेन्स बघूया. तिला वाचावं लागलं किंवा त्याला वाचावं लागलं. ही हॅड टू रीड. त्याला वाचावं लागलं नाही. ही डीड नॉट हॅव टू रीड.
त्याला वाचावं लागलं का? डिड ही हॅव टू रीड, त्याला वाचावं लागलं नाही का? डिडंट ही हॅव टू रीड किंवा डिड ही नॉट हॅव टू रीड. असं डिडच्या नंतर नॉट पहिलं वापरलं तरी चालतं डिडंट करण्यासाठी, किंवा डिडच्या नंतर ही पहिलं वापरलं आणि नंतर नॉट वापरलं तरी चालतं. दोन्ही बरोबर आहे क्वेश्चन निगेटिव्ह करताना. तर अशा प्रकारे तुम्ही 5 सेंटेन्स बनवा आणि 5 सेंटेन्स बनवून तुम्ही प्रॅक्टिस करा. आपण अजून एक सेंटेन्स बघूया. त्यांना लिहावं लागलं. दे हॅड टू राईट. त्यांना लिहावं लागलं नाही. दे डिड नॉट हॅव टू राईट. त्यांना लिहावं लागलं का? डिड दे हॅव टू राईट. त्यांना लिहावं लागलं नाही का? डिड नॉट दे हॅव टू राईट किंवा डिड दे नॉट हॅव टू राईट. असं आपण असे तुम्ही कोणते पण 5 वर्ब घ्या आणि 5 मराठी वर्ब घ्या वर्बच्या प्लेलिस्टमधून कोणते पण 5 मराठी वर्ब घ्या आणि ही, शी, इट, आय, वी, यू, दे किंवा मुलाचं नाव मुलीचं नाव असं वेगवेगळे सब्जेक्ट वापरा. 5 सेंटेन्स बनवा मराठीतून आणि त्या 5 सेंटेन्स प्रत्येक सेंटेन्सला असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. असं पहिलं पॉझिटिव्हचं लिहा, मग नंतर निगेटिव्हचं लिहा, मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्हचं लिहा, मग नंतर क्वेश्चन निगेटिव्हचं लिहा. जसं आपण केलं ना ह्या व्हिडिओमध्ये तसंच करा. तशा पद्धतीने करा, तसं स्टेप बाय स्टेप करा आणि मग प्रॅक्टिस करा. एका दिवशी एकच फॉर्म्युला करा. असे 52 डेजमध्ये तुमचे 52 फॉर्म्युलाज होऊन जातील. हेल्पिंग वर्ब आणि टेन्सेसचे ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस. हेल्पिंग वर्बचे ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आणि टेन्सेसचे ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस एवढे फॉर्म्युले मिळून टोटल 52 फॉर्म्युले. एवढे 52 फॉर्म्युले जर तुमचे झाले तर तुम्हाला इंग्लिश बोलायला फ्लुएंटली येईल. रोज एकच फॉर्म्युला करा.